बिग बॉस मराठी सीझन 6च्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊने दिली प्राजक्ता शुक्रेला एक मोलाचा सल्ला आणि बिग बॉस मध्ये तुम्ही कसे फायनल पर्यंत जाऊ शकता याच्या दिलेल्या आहेत टिप्स। तर नेमकी मित्रांनो भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊनी काय टिप्स दिलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं क्लिअर करणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे उद्या आहे भाऊचा धक्का, पण भाऊच्या धक्क्याची जी शूटिंग असते ती ऑलरेडीच कंप्लीट झालेली आहे। तर मित्रांनो भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ आले आणि सगळ्यात आधी त्यांनी आपला रुचिता जामदारला, त्यानंतर ते वळाले प्राजक्ता शुक्रेकडे आणि ते प्राजक्ता बोलले की करण जेव्हापासून हा शो सोडून गेलेला आहे, जेव्हापासून तो इविक्ट झालेला आहे तेव्हापासून तुम्ही तुमचं डोकं चालवायला लागलेले आहेत। तुम्ही प्रत्येक टीमकडे जाताय, तुम्ही त्यांच्यासोबत डील करताय, तुम्ही मला पुढच्या आठवड्यात सेफ करा हे सगळं छानपैकी करताय, पण तुमचं एक चुकतंय की तुम्ही गेम खेळत नाही। गेम खेळायचं म्हणजे कसं की तुम्ही वरती जायला बोललं पाहिजे की मला कॅप्टन व्हायचंय आणि तुम्ही जर कॅप्टन झाल्या तर दुसऱ्यांना कसा फायदा होईल हा जो फायदा असतो तुम्ही पुढच्या टीमला सांगितलं पाहिजे, त्यानंतरच तुम्ही डबल परत घराच्या कॅप्टन होऊ शकता। आणि जर तुम्ही कॅप्टन झाल्या तर तुम्हाला कोणाला सेव्ह करायची पण गरज नाही आणि तुम्ही ही जी डील केली की मी कॅप्टन होत नाही, तुम्ही मला पुढच्या आठवड्यात सेव्ह करा, तसं पण तुम्ही जर कॅप्टन झाल्या असत्या तर तशा पण तुम्ही सेफच झाल्या असत्या। असं बोलत मित्रांनो रितेश देशमुखने गायडन्स दिलं प्राजक्ता शुक्रेला, त्यावर ते बोलल्या की तुम्ही डील करताय पण तुम्ही खेळायचं शिका। जर तुम्ही खेळायचं शिकल्या, तुमचा फॅन बेस खूप मोठा आहे, तुम्ही खूप लवकरात लवकर वरती जाता, हा माझा आश्वासन आहे। तर मित्रांनो असं आश्वासन देऊन रितेश देशमुख यांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे प्राजक्ता शुक्रेला। तर मित्रांनो या मोलाच्या सल्ल्यानंतर प्राजक्ता शुक्रेचं गेम बिग बॉस मध्ये सुधरेल की तसंच राहील, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।